Now, another sex-linked disease or X-linked disease, same as color blindness, is हीमोफीलिया. तो सर आप कहते कलर ब्लाइंडनेस के ही भांति हीमोफीलिया सेक्स लिंक्ड डिसीज है या एक्स लिंक्ड डिसीज है. मतलब एक्स क्रोमोसोम के नॉन होमोलोगस सेगमेंट पे, एक्स क्रोमोसोम के नॉन होमोलोगस सेगमेंट पे जो जीन्स रहते वो वाई पे नहीं जा सकते, सदा के लिए वहीं रहते. और इसीलिए अब 1000 बार बता चुके कि उन्हें एक्स लिंक्ड या सेक्स लिंक्ड जीन्स कहते. म्हणजे जे जीन्स एक्स क्रोमोझोमच्या वरच्या पार्टवर असतात ते कुठेच नाही जात एक्सला सोडून, ते एक्स सोबतच ट्रान्समिट होतात पुढच्या पिढीत. म्हणून त्यांना एक्स लिंक्ड किंवा सेक्स लिंक्ड जीन्स म्हणतात. आणि जर ते रेसेसिव्ह असले, डॉमिनंट असले तर ते नॉर्मल असतात. जसं तुमच्या आमच्यात ते डॉमिनंट आहे म्हणून नॉर्मल आहे. पण रेसेसिव्ह जर सेक्स लिंक्ड डिसीज असला तर सिव्हिअर जेनेटिक डिसऑर्डर येतात. एक डिसऑर्डर आपली संपली, कलर ब्लाइंडनेस. आणि आता दुसरी शिकतोय आपण, हीमोफिलिया. तो हीमोफिलिया इज जेनेटिक डिसऑर्डर. काय होते जेनेटिक डिसऑर्डरमध्ये हीमोफिलिया नावाच्या? अ लिटिल कट, इंजुरी causes continuous bleeding. So normally when there is a cut on our body, so for those persons who are normal, so automatically within 2 to 8 minutes the bleeding will stop because of coagulation of blood. म्हणजे तुमच्या आमच्यासारख्या नॉर्मल व्यक्तीमध्ये जर कट आला बॉडीवरती तर 2 ते 8 मिनिटात रक्त गोठतं आणि ब्लिडिंग थांबतं. आपण शिकलो सर्क्युलेशन चॅप्टरमध्ये. द प्रोसेस ऑफ ब्लड क्लॉटिंग आपण शिकलो. पर वन हू हॅज धिस डिसऑर्डर, हीमोफिलिया, त्यांच्यामध्ये जर कट आला तर ब्लिडिंग कंटिन्यूज, स्टॉप नाही होत. तो पहला पॉइंट. हीमोफिलिया इज अ जेनेटिक डिसऑर्डर caused due to recessive X-linked gene. काय होते या डिसऑर्डरमध्ये? अ कट और इंजुरी causes continuous bleeding because the coagulation or clotting of blood is delayed or blood even do not clot. याची डिग्री ऑफ सिव्हिरिटी डिफरंट असते. माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर हीमोफिलिया. सर नहीं समझ लो. बघा, नॉर्मल व्यक्ति में 2 से 8 मिनट में ब्लड क्लॉट होके ब्लीडिंग स्टॉप होता. पर हीमोफिलिया नाम की जेनेटिक डिसऑर्डर जिन्हें हैं, उनके शरीर पर अगर कहीं पे कट आया तो उनका ब्लड क्लॉट होता नहीं या देर से होता. तो हीमोफिलिया इज अ जेनेटिक डिसऑर्डर caused due to single recessive gene present on non-homologous segment of X chromosome. म्हणजे it is X-linked disorder. In hemophilia, blood clot slowly या do not clot at all. ऐसा क्यों हुआ? तो तीसरा पॉइंट, जैसे हमने कहा कि इन कलर ब्लाइंडनेस अ पर्सन कॅनॉट डिस्टिंग्विश बिटवीन रेड अँड ग्रीन. असं का झालं? तो सर रेटिना पे कोन फॉर्मेशन डिफेक्टिव हुआ था सिंगल रेसेसिव एक्स लिंक्ड जीन की वजह से. तो अब यहां पर ब्लड क्लॉट देरी से होता या होता ही नहीं. ऐसा क्यों? तो सुनो,
coagulation of a blood require many proteins. रक्त गोठण्यासाठी अनेक प्रोटीनची गरज असते. म्हणजे इट्स अ कॅस्केड प्रोसेस, एक बास्केट सारखी प्रोसेस आहे ज्यात अनेक फैक्टर्स आणि प्रोटीन्स लागतात. बट जिनको एक्स क्रोमोसोम के अपर पार्ट पे रेसेसिव जीन रहता, समझो स्मॉल एच, उनमें एक सिंगल प्रोटीन है विच इज वन ऑफ द प्रोटीन ऑफ द कॅस्केड प्रोटीन, वो बनता ही नाही. म्हणजे सर तुम्ही असं म्हणता की हिमोफिलियाचं कारण असतो एक रेसेसिव्ह जीन, आणि तो रेसेसिव्ह जीनमुळं ब्लिडिंग कंटिन्यू राहते. असं काय होते त्या जीननी? तो या रेसेसिव्ह जीनमुळं एक प्रोटीन नाही बनत जो आवश्यक असते ब्लड क्लॉटिंगसाठी. असे अनेक प्रोटीन असतात, पण या जीनमुळे तो एकच प्रोटीन अफेक्ट होतो. हा नीट क्वेश्चनही आहे. तो व्हॉट इज रॉंग स्टेटमेंट अबाउट हिमोफिलिया असा एक क्वेश्चन आला होता की 4 स्टेटमेंटपैकी कोणतं रॉंग आहे ते ओळखा. तो इन हिमोफिलिया द ब्लिडिंग कंटिन्यूज, अ सिंगल प्रोटीन रिक्वायर्ड फॉर ब्लड कोएग्युलेशन इज नॉट फॉर्म्ड, it shows criss-cross inheritance, and it is because of dominant X-linked gene. तो सर रॉन्ग इज कि हिमोफिलिया इज बिकॉज ऑफ डॉमिनंट X-linked जीन. ॲक्च्युअली हिमोफिलिया कशामुळे होतो? रेसेसिव्हमुळे. डॉमिनंट तो नॉर्मल असतो. अब चलो आगे. अब थोड़ा सा हमें हिमोफिलिया समझ में आया. सांगा पहिला पॉइंट. Sir, hemophilia is a genetic disorder because of a recessive X-linked gene. In hemophilia, blood clotting is delayed or blood do not clot at all. It is because of the absence or lack of one of the protein of a cascade प्रोटीन प्रोसेस ऑफ ब्लड कोॲग्युलेशन. म्हणजे ब्लड कोॲग्युलेशन प्रोसेसला एक कॅस्केड लागतं प्रोटीन्सचं, अनेक प्रोटीन्स लागतात, त्यातला एक अब्सेंट असल्यामुळं. नेक्स्ट, जर हिमोफिलिया रेसेसिव्ह एक्सलिंक्ड जीनमुळे झाला तर एक्सलिंक्ड जीनचे कॅरेक्टर लागू आहे. म्हणजे कसे? म्हणजे सर हिमोफिलिया मे बी देअर इन मेल अँड फिमेल. कारण एक्स क्रोमोसोम मेल फिमेल दोन्हीमध्ये आहे. इन अ सिंगल डोज द मेल बिकेम सफरर विक्टिम, बट फिमेल मे बी हिमोफिलिक ओनली व्हेन बोथ द एक्स क्रोमोसोम विल हॅव अ रेसेसिव्ह जीन. सच सिच्युएशन्स आर रेअर अँड सच फिमेल्स आर अनवायबल इन लेटर स्टेज ऑफ लाइफ. उसके बाद इट शोज क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. म्हणजे हिमोफिलिया नावाचा डिसीज जर एखाद्या पुरुषाला असेल, हिमोफिलिया डिसीज अगर किसी पुरुष को है तो उसके लड़के में नहीं होगा, वो जाएगा उसके बच्ची में. कारण हिमोफिलिया की वजह क्या है? एक्स-लिंक्ड जीन. मग हा जीन कोण्या क्रोमोझोमवर आहे? एक्स. आणि वडिलांचा एक्स मुलाला जातच नाही, तो मुलीला जातो. पण या मुलीची आई जर नॉर्मल असेल तर मग ही मुलगी कॅरियर असेल, आणि कॅरियर हॅव नॉर्मल क्लॉटिंग ऑफ द ब्लड. मग ती कॅरियर कशी? कारण कॅरियर फिमेल जी असते, समजा ही माझी आई आहे, तर तिच्या 50% सनला ती डिसीज कॅरी करते. तिच्या 2 एक्सपैकी 1 एक्सवर डिफेक्टिव्ह जीन आहे जो तिला तिच्या वडिलाकडनं आला. तर हा जीन ती एका पोरामध्ये पाठवते आणि एका पोरामध्ये नॉर्मल जायची शक्यता आहे. तो कॅरियर फिमेल ट्रान्समिट द डिसीज इन 50% ऑफ हर सन.
मग पुढे या कॅरियर डॉटरला जो मुलगा होईल तर त्याच्यामध्ये येण्याची शक्यता आहे 50%. सो डिसीज इज ट्रान्समिटेड फ्रॉम मेल टू मेल बट व्हाया फिमेल. फादर टू ग्रँडसन व्हाया कॅरियर डॉटर. याला म्हणतात क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. एक्स लिंक्ड ट्रेटचा क्रिस क्रॉस इनहेरिटन्स असतो. वाय लिंक्ड ट्रेटचा डायरेक्ट फादर टू सन असतो. अब आगे चलो, अगला पॉइंट. इट्स वेरी इंटरेस्टिंग टू नोट द फैमिली of Queen Victoria has many hemophilic descendants. म्हणजे इंग्लंडची जी रॉयल फैमिली है उस रॉयल फैमिली में बहुत सारे हीमोफिलिक वंशज है, डिसेंडेंट्स है. पर क्यों? अब आप स्वयं विचार कीजिए. सुनो, अगर ये राजा है, हा राजा आहे, किंग, हु इज ॲब्सल्युटली नॉर्मल इन कॉन्टेक्स्ट टू क्लॉटिंग ऑफ ब्लड. मतलब कि ये राजा में ब्लड क्लॉटिंग का कोई प्रॉब्लम नहीं. अब इसका ब्याह जिस महिला से हुआ वो होगी क्वीन, पण ती होती कॅरियर. सो ही जी महिला आहे जी आता राणी झाली तर ती काय आहे? कॅरियर. कॅरियर म्हणजे उसके 2 एक्स में से 1 एक्स पे है डिफेक्टिव्ह जीन, म्युटंट जीन, रेसेसिव्ह जीन. मग सांगा आता, जर ही राणी विक्टोरिया कॅरियर ऑफ हिमोफिलिया असेल तर तुम्ही भविष्य सांगा बरं यांच्या मुलांचं. तो सर आता आम्हाला इनहेरिटन्सबद्दल चांगलं नॉलेज आहे, आम्ही बोलू शकतो. बोला. तो सर जब कोई महिला कैरियर रहती तो 2 एक्स में से 1 एक्स पे डिफेक्टिव जीन है. तो अब इस महिला को अगर 2 लड़के हुए तो 1 लड़का तो हिमोफिलिक होगा और 1 नॉर्मल. म्हणजे पहा, राणीचा 1 राजपुत्र काय असेल? बिचारा हिमोफिलिक असेल. आता या राणीला 2 मुली झाल्या तर त्या 2 मुलीपैकी एका मुलीला आईचा नॉर्मल जाईल, वडिलांकडे नॉर्मल आहेच, तिचा काही प्रॉब्लेम नाही. पण दुसऱ्या मुलीला वडिलांकडून जरी नॉर्मल आला तरी आईकडून जाईल हिमोफिलियाचा जीन. म्हणजे 2 बच्चियों में से 1 बच्ची कैरियर, 2 लड़कों में से 1 लड़का हिमोफिलिक. आता जर राजपुत्र जो झाला तो हिमोफिलिक जो असेल तर वापस तेच, त्या राजपुत्राच्या मुली कॅरियर होऊन जातील. आणि जी राजकन्या झाली प्रिन्सेस, तर तिला जे मुलं होतील त्याच्या 50% मुलांमध्ये राहीलच हिमोफिलिया. म्हणून म्हटलं की इन द फॅमिली हिस्ट्री पेडिग्री ऑफ अ क्वीन विक्टोरिया देर आर मेनी हिमोफिलिक डिसेंडंट्स. म्हणून हिमोफिलियाचं एक नाव क्रिसमस डिसीज है, एक नाव ब्लीडर्स डिसीज है. तो अब हमें हिमोफिलिया के बारे में इंफॉर्मेशन मिल गई. सर, कुड यू टेल अस अ नेम ऑफ अ प्रोटीन विच इज नॉट फॉर्म्ड बिकॉज ऑफ अ रेसेसिव एक्स लिंक्ड जीन? क्या आप हमें उस प्रोटीन का नाम बताएंगे जो नहीं बन सका रेसेसिव जीन की वजह से? सो त्याचं नाव आहे फॅक्टर 7 और
फॅक्टर 8 और 9. म्हणजे काही लोकांमध्ये फॅक्टर 8ची कमीमुळे हिमोफिलिया होतो आणि काही लोकांमध्ये फॅक्टर 9 की वजह से. तो जिन्हें 8वां फैक्टर की वजह से हुआ दैट इज कॉल्ड हीमोफिलिया ए, और अगर 90 फैक्टर से हुआ तो हीमोफिलिया बी. आणि ही जी राणी होती ना, हिला हीमोफिलिया बी होता. म्हणजे तिच्यात 9वा फॅक्टर. असे अनेक फॅक्टर लागतात. व्हायटॅमिन के लागतं, कॅल्शियम आयन लागतं. तुम्हाला ती पूर्ण प्रोसेस सांगितली आहे. तो रिमेंबर 8 और 9th फैक्टर मिसिंग रहता ब्लड में और इसीलिए क्लॉटिंग नहीं होता. अगर 8 फैक्टर मिसिंग है तो द विक्टिम इज हीमोफिलिया ए, और अगर 9th मिसिंग है तो हीमोफिलिया बी. असं असतं. तो ये हमने देखी इंफॉर्मेशन. तो पहला पॉइंट, हीमोफिलिया इज a genetic disorder caused because of a single recessive gene present on non-homologous part of X chromosome. That is because of recessive X-linked gene. Second, in hemophilia, there is delayed clotting of the blood or blood do not clot. तीसरा point, hemophilia is because of absence of one single protein required for blood coagulation. That may be a factor 8 in hemophilia A or factor 9 in hemophilia B. Next, hemophilia, as it is a recessive X-linked disorder, shows criss-cross inheritance. It is transmitted from father to grandson via carrier daughter. अब हम लोग देखेंगे वेरियस जीनोटाइप्स एंड फिनोटाइप्स. पहा, सपोज एक्स कॅपिटल एच. सो कॅपिटल म्हणजे डॉमिनंट, आणि डॉमिनंट असतो नॉर्मल. म्हणजे तुमच्या माझ्या एक्स क्रोमोझोमवर, म्हणजे ज्या विद्यार्थिनी हे लेक्चर ऐकत असतील तर त्यांच्याकडे 2 एक्स आहेत. जे विद्यार्थी बॉईज हे लेक्चर ऐकत असतील त्यांच्याकडे 1 एक्स आहे. ठीक आहे. तो सगळ्या मुली विद्यार्थिनी, तो तुमच्या दोन्ही एक्सवर आहे कॅपिटल एच कॅपिटल एच. सो एक्स कॅपिटल एच इज नॉर्मल. जेवढे पोरं हे लेक्चर ऐकून राहिले त्यांच्या एक्सवरही आहे कॅपिटल एच, म्हणजे एक्स कॅपिटल एच इज नॉर्मल. पण दुर्दैवानं जर असेल एक्स स्मॉल एच तर मग इट इज हीमोफिलिया. तो एक्सवर कॅपिटल एच असेल नॉर्मल, एक्सवर स्मॉल एच असेल डिफेक्टिव्ह म्युटंट जीन, हिमोफिलिक जीन. आता दुनिया में मैक्सिमम जीनोटाइप या फिनोटाइप कौन से हो सकते? तो सर एक्स कॅपिटल एच म्हणजे अशा महिला ज्यांच्या दोन्ही एक्सवर आहे नॉर्मल डॉमिनंट जीन, तर त्या महिला आहे ॲब्सोल्युटली नॉर्मल. सो नॉर्मल फिमेल. एक्स एक्स कॅपिटल एच स्मॉल एच. थँक गॉड डिफेक्टिव्ह जीन आहे पण तो रेसेसिव्ह आहे.
त्याला सप्रेस करणारा डॉमिनंट जीन दुसऱ्या एक्सवर आहे त्या महिलेच्या, आणि म्हणून ती असते कॅरियर फिमेल. सो जिनोटाइप ऑफ अ कॅरियर फिमेल इज एक्स कॅपिटल एच एक्स स्मॉल एच. मग सर तिचं ब्लड क्लॉटिंग नॉर्मल असते का? हो. एक्स स्मॉल एच हिमोफिलिक फिमेल. हिमोफिलिक फिमेल. आणि अशा महिला दिसणार नाहीत. तो सर समाज में हिमोफिलिक महिलाएं क्यों नहीं होती? बिकॉज इन फीमेल इट इज अनवायबल in later stage of life, and it is fatal in early pregnancy also. और इसीलिए हीमोफिलिक पुरुष मिलेंगे, हीमोफिलिक महिलाएं नहीं दिखती. लाखों में एक हाथ सर्वाइव होती. ठीक है सर. एक्स कैपिटल एच नॉर्मल फीमेल, एक्स कैपिटल एच एक्स स्मॉल एच कैरियर फीमेल, एक्स स्मॉल एच हीमोफिलिक फीमेल. And this condition is fatal in early pregnancy. म्हणजे अशी मुलगी जन्मच घेत नाही असं समजा. अब पुरुषों के लिए एक्स कैपिटल एच वाई नॉर्मल मेल, एक्स स्मॉल एच वाई हीमोफिलिक मेल. कॅरियर नसतोच, हेट्रोझायगस कंडिशन नसतंच पुरुषामध्ये. तो हे झालं हिमोफिलियाचे जिनोटाइप्स फिनोटाइप्स फॉर फिमेल आणि जिनोटाइप फिनोटाइप फॉर मेल्स. तसंच आहे 100%. कलर ब्लाइंडनेस सारखं, फक्त कॅपिटल सीच्या जागी कॅपिटल एच आणि स्मॉल सीच्या जागी स्मॉल एच. आत्ता आपल्याला पाहायचं इनहेरिटन्स कसा होतो हिमोफिलियाचा. म्हणजे जर हिमोफिलिक मॅन मॅरीज अ नॉर्मल वुमन, म्हणजे एखादा पुरुष आहे जो हिमोफिलिक आहे, त्याचा विवाह नॉर्मल महिलेशी झाला, तर त्यांच्या घरात सांगा बरं कोणाला हिमोफिलिया आहे? तो सर ये तो कलर ब्लाइंडनेस जैसा ही आहे. तुम्ही म्हणता की पुरुष आहे हिमोफिलिक आणि त्याची पत्नी आहे नॉर्मल. तर पत्नी नॉर्मल असल्यामुळे दोन्ही एक्सवर जीन कसे आहे डॉमिनंट, तर तिचे दोन्ही पोरं नॉर्मल झाले. आणि तिच्या ज्या मुली होतील त्यांना वडिलांकडून डिफेक्टिव्ह जीन, तर त्या कॅरियर. म्हणजे या घरात कोणालाच नाही आहे हिमोफिलिया. पण ती जी कॅरियर डॉटर आहे ती 50% प्रोजेनीला म्हणजे सनला तो डिसीज घेऊन जाते. हे आता आपल्याला पाहायचं आहे. सो क्रिस क्रॉस इनहेरिटन्स ऑफ हिमोफिलिया. आणि आपल्याला एक 2-4 प्रॉब्लेमही सॉल्व करायचे आहे फॉर प्रॅक्टिस. नाउ लेट अस डेमॉन्स्ट्रेट that inheritance of hemophilia follow a criss cross pattern. मतलब आप ये दिखाना चाहते, साबित करना चाहते कि हीमोफिलिया नाम की जेनेटिक डिसऑर्डर किसी पुरुष से उसके लड़के में नहीं जाती, उसके बच्चे में जाती है, और उस बच्ची के 50% लड़कों में जाती. म्हणून काय करावं लागेल? A male who is hemophilic marries a woman who is absolutely normal. म्हणजे एक पुरुष आहे जो हिमोफिलिक आहे, त्याला ब्लिडर्स डिसीज आहे, द ब्लड क्लॉटिंग इज डिलेड और डू नॉट क्लॉट, आणि त्याचा विवाह अशा महिलेशी झाला जी ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे. मग पुरुष असेल तर सेक्स क्रोमोझोम XY आणि महिला आहे XX. आता जिनोटाइप
तो हिमोफिलिक आहे म्हणजे स्मॉल एच. वायवर हा आलील नसतोच. आता नॉर्मल आहे कॅपिटल एच कॅपिटल एच. आता पुरुष जो आहे तो हेट्रोगमेटिक आहे. तो दोन प्रकारचे बनवतो स्पर्म. याचे 50% स्पर्म आहे एक्स कॅपिटल एच, 50% आहे वाय. 50% स्पर्म आहे एक्स स्मॉल एच आणि 50% वाय. आणि जी आई आहे ती कशी आहे? होमोझायगस. दोन्ही जीन कसे आहे? सेम. वन टाईप ऑफ गमिट म्हणजे एक्स कॅपिटल एच. गमिट शुड बी सर्कल्ड. आता पहा बरं, पहिला स्पर्म जर फर्टिलाइज करेल ओहमला तर एक्स एक्स कॅपिटल एच स्मॉल एच. मग ही डॉटर आणि ती असेल कॅरियर. आणि दुसऱ्या स्पर्मनं फर्टिलायझेशन केलं तर एक्स वाय आणि एक्सवर नॉर्मल आहे, सो नॉर्मल सन. सांगा आता तुम्ही कंक्लूजन. सर, जब जब कोई हीमोफिलिक पुरुष का ब्याह किसी नॉर्मल स्त्री से होगा तो उनके बच्चों में किसी को हीमोफिलिया नहीं होगा. ऑल सन्स आर नॉर्मल, भले फादर इज हीमोफिलिक, अँड ऑल डॉटर्स आर कॅरियर डॉटर. आत्ता ही कॅरियर डॉटर मोठी झाली, हिचा विवाह झाला नॉर्मल पुरुषाशी, तो कॅरियर वुमन marries a normal man. मग आता ही जी कॅरियर डॉटर होती, सो फिमेल आहे एक्स एक्स, मेल आहे एक्स वाय, कॅरियर आहे कॅपिटल एच स्मॉल एच, नॉर्मल आहे कॅपिटल एच. आता यांचे गमिट्स. आता फिमेल हेट्रोझायगस आहे, अर्धे ओहा कॅपिटल एच, अर्धे ओहा स्मॉल एच. आणि पुरुष हेट्रोगमेटिक आहे, एक्स कॅपिटल एच आणि वाय. आता पहिला स्पर्म पहिला ओहम एक्स एक्स कॅपिटल एच, पहिला स्पर्म दुसरं ओहम एक्स एक्स कॅपिटल एच स्मॉल एच. सो डॉटर नॉर्मल, डॉटर कॅरियर. म्हणजे एकाही मुलीला अजून हिमोफिलिया नाही. आता मेल, सो दुसरा स्पर्म पहिला ओहम, सो एक्स वाय कॅपिटल एच, दुसरा स्पर्म दुसरा ओहम एक्स स्मॉल एच. आता पहा, हा सन नॉर्मल आणि हा सन हिमोफिलिक. एक इंटरेस्टिंग चीज देखो, हमने 3 जनरेशन्स को देखा. आई वडील एक जनरेशन, त्यांची मुलं दुसरी जनरेशन आणि त्यांची मुलं तिसरी जनरेशन. म्हणजे हिमोफिलिक मॅन, नॉर्मल वुमन, एक जनरेशन पॅरेंटल, त्यांच्या कॅरियर डॉटरल नॉर्मल सन F1 जनरेशन, आणि कॅरियर डॉटरची मुलं F2 जनरेशन. किती जनरेशन झाल्या? 3. या 3 मध्ये एका तरी फिमेलला कलर ब्लाइंडनेस किंवा हिमोफिलिया आहे का? पहा, ही कशी आहे? नॉर्मल. डॉटर कशा आहे? कॅरियर, पण कॅरियर असतात नॉर्मल. इथे पुन्हा डॉटर पहा, नॉर्मल आणि
कॅरियर, पण कोणीच विक्टीम नाही. स्त्रीला तेव्हाच रोग होऊ शकतो जेव्हा जीन असेल इन डबल डोज, 2 एक्स असतात. तो पुरुष पहा आता, हिमोफिलिक मेल म्हणजे पहिली जनरेशन अफेक्टेड आहे, दुसरी जनरेशन स्किप झाली. आता तिसऱ्या जनरेशनमध्ये पाहिला की नाही हिमोफिलिया. हे पेडिग्रीमध्ये मी सांगेल कि कैसे पहचानना कि कोई कैरेक्टर ऑटोजोमल लिंक है कि सेक्स लिंक है, डोमिनेंट है कि रिसेसिव है, आणि सोपं करून सांगेल. तो हमने साबित किया. देखो, थोड़ा सा एक फनी अंदाज में देखते हैं कि एका पोराला आहे हिमोफिलिया. मग त्यांनी जर ठरवलं की हम लोग सवाल करेंगे कि मला हिमोफिलिया कोणामुळे आहे, तर मग हिमोफिलिया की जड़ क्या है? रिसेसिव जीन प्रेजेंट ऑन एक्स क्रोमोझोम. मग सांगा, या मुलांनी जर वडिलाला म्हटलं की तुमच्यामुळे मला हिमोफिलिया झाला, तर ते म्हणतील नाही, हिमोफिलियाचा जीन कुठे असतो? एक्स क्रोमोझोम, आणि माझा तुला काय आला? वाय. मग त्यांनी आईला म्हटलं, मग आई म्हणेल हो बरोबर आहे, तुला जर हिमोफिलिया असेल तर माझ्याकडूनच तो जीन आला. पण ह्या ज्या आईसाहेब आहेत, मग ह्या आईसाहेब बघा, ह्या म्हणतील की बा माझी आई तर नॉर्मल होती, मला माझ्या वडिलांकडून आला. तू तुझ्या नानाजींना विचार, मग ते म्हणतील तुझ्यासारखंच मी सुद्धा विचारलं होतं की मलाही हा माझ्या आईकडून आला. सो याच्यात कोणाचा दोष नसतो. हे म्युटेशन्स आहे, स्पॉन्टॅनियस आहेत, ते ठरवून येत नाही, आणल्या जात नाही. तो हा झाला क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. द डिफेक्ट ऑफ हिमोफिलिया इज ट्रान्सफर्ड फ्रॉम मेल टू मेल व्हाया फिमेल. आणि आत्ता आपण एक प्रॅक्टिससाठी 2-4 प्रॉब्लेम्स घेऊ. देखो, कोई भी प्रॉब्लम आप ओरली भी सॉल्व कर सकते, एनी प्रॉब्लम, क्योंकि आपका कंसेप्ट क्लियर है. बट दैट्स ओवर कॉन्फिडेंस. आराम से सी द क्वेश्चन. नॉर्मल वुमन म्हणजे एक महिला कशी आहे? नॉर्मल आहे. हुज फादर वॉज हिमोफिलिक. तर ती जरी नॉर्मल आहे पण तिचे वडील होते हिमोफिलिक, आणि वडिलांचा तर एक्स क्रोमोझोम आला मुलीला. मग सर ती नॉर्मल कशी? ती नॉर्मल याच्यासाठी की तिची आई नॉर्मल आहे, म्हणजे दुसरा एक्स वरचा जीन डॉमिनंट आहे. म्हणजे ही जी वुमन आहे ती आत्ता झाली कॅरियर. अ नॉर्मल वुमन हुज फादर वॉज हिमोफिलिक म्हणजे शी इज कॅरियर फॉर द डिसीज, अँड शी विल ट्रान्समिट 50% द डिसीज टू द 50% ऑफ हर सन. marries a hemophilic man. आता ही जी कॅरियर वुमन आहे तिचा हजबंड कसा आहे? हिमोफिलिक आहे. व्हॉट पर्सेंट ऑफ ऑफस्प्रिंग्स हॅव डिसीज? मग सर तुम्ही म्हणता आपण ओरली सॉल्व करू शकतो. कसं? बघा, आई कशी आहे? कॅरियर आहे, बरोबर. म्हणजे 50% सन, 2पैकी एका सनला तर डिसीज राहीलच. वडील कसे आहेत? हिमोफिलिक आहेत. आता ज्या मुली होतील तो वडिलांकडून मुलीला कंपल्सरी काय येईल? स्मॉल एच येईल, आणि आईकडून स्मॉल एच यायची शक्यता किती आहे? कॅरियर असल्यामुळे 2पैकी 1, म्हणजे 2पैकी एका मुलीला सुद्धा हिमोफिलिया असेल. म्हणजे 4 ऑफस्प्रिंगपैकी 2 ऑफस्प्रिंग आहेत हिमोफिलिक. पण आपण करून पाहू. तो आता आपण जिनोटाइप फिनोटाइप लिहू. सो कॅरियर फिमेल आणि हिमोफिलिक मॅन.
फीमेल आहे XX, मेल आहे XY. कॅरियर आहे कॅपिटल H स्मॉल h आणि हिमोफिलिक आहे स्मॉल h. आता गमिट्स X कॅपिटल H X स्मॉल h आणि इकडे X स्मॉल h Y. पहिला स्पर्म पहिला ओहम XX कॅपिटल H स्मॉल h. कॅरियर डॉटर पहिला ओहम पहिला स्पर्म पहिला ओहम. आता पहिला स्पर्म दुसरा ओहम XX स्मॉल h स्मॉल h. तुम्ही ॲरो करायचे. आता दुसरा स्पर्म पहिला ओहम XHY नॉर्मल सन. दुसरा स्पर्म दुसरा ओहम X स्मॉल h Y हिमोफिलिक सन. सो 2 डॉटर आणि 2 सन. किती लेकरं आहे त्यांना? 4. तुम्हाला काय विचारलंय? व्हॉट % ऑफ ऑफस्प्रिंग्स. सन किंवा डॉटर नाही म्हटलं, ऑफस्प्रिंग. मग 1 2 3 4 पैकी 2 अफेक्टेड आहे म्हणजे 50%. आता हे दुसरं प्रॉब्लेम घ्या. Hemophilic man marries normal woman. What % of sons will have hemophilia? तोंडीच सांगता येते. वुमन कशी आहे? नॉर्मल. मग सन कसा असेल? नॉर्मल. तरी करा. सो हिमोफिलिक मॅन. सो मॅन हिमोफिलिक marries a normal woman. So XY XX normal capital H hemophilic small h. 2 गमिट X स्मॉल h आणि Y आणि इकडे होमोझायगस आहे X कॅपिटल H. सो XX कॅपिटल H स्मॉल h आणि XY कॅपिटल H. ऑल सन्स आर नॉर्मल. सो आन्सर इज 0%. तो असे तुम्ही स्वतः कलर ब्लाइंडनेससाठी 2 प्रॉब्लेम घ्या आज आणि हिमोफिलियासाठी स्वतःच्या मनाने 2 प्रॉब्लेम घ्या आणि सॉल्व करून पहा. आता इथे काय संपलं? इथं सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स संपला, जो ड्रॉसोफिलामध्ये मॉर्गननी स्टडी केला होता कि कुछ ऐसे बॉडी कैरेक्टर है जिसके जीन सेक्स क्रोमोसोम पे रहते. तसं हिमोफिलिया, कलर ब्लाइंडनेस, मायोपिया, मस्क्युलर डिस्ट्रॉफी हे असे बॉडी कॅरेक्टर आहे की त्याचे जीन कुठं असतात? एक्स क्रोमोझोमवर असतात, म्हणजे सेक्स क्रोमोझोम. आणि इनहेरिटन्स ऑफ सच कॅरेक्टर इज, म्हणजे अशा बॉडी कॅरेक्टरचा इनहेरिटन्स ज्याचे जीन सेक्स क्रोमोझोमवर असतात त्याला सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स किंवा सेक्स लिंकेज म्हणतात. आता माझं पुढचं जे लेक्चर आहे ना ते सेक्स डिटर्मिनेशनवर असेल कि संसार में जहाँ कहीं भी नर मादा अलग है वहाँ प्रकृति ये कैसे तय करेगी कि कौन आगे जाके नर बनेगा और कौन मादा बनेगी. तो सारे मैकेनिज्म्स हम पढ़ेंगे. डिस्कवरी ऑफ सेक्स क्रोमोसोम भी उसमें देखेंगे. और फिर आखिरी पार्ट शुरू होता मेंडेलियन डिसऑर्डर्स एंड क्रोमोसोमल डिसऑर्डर. उस पर 3 लेक्चर बनेंगे. तो अभी 4 लेक्चर आना बाकी है. थैंक यू.